नमस्कार बंधू भगिनींनो आणि मित्रमंडळी, आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय जो आहे अर्जुन विषाद योग, त्याच्यामधल्या 23, 24 आणि 25 या पुढच्या 3 श्लोकांचा परामर्श घेणार आहोत. यापूर्वी आपण 1 ते 22 श्लोकांचा अर्थ पाहिलेला आहे. युद्धभूमीवरती, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती पांडव आणि कौरव सैन्य एकमेकांच्या समोर आहे. रणशिंग फुंकली गेलेली आहेत. पांडव सैन्याकडून आपापले शंख जे आहेत ते शंखनाद झालेला आहे. त्या सैन्याकडून पांडवांनी आपले आपले शंख फुंकलेले आहेत आणि त्या भयंकर शंखांनी कौरव सेना भयभीत झाल्यासारखी झालेली आहे. या पुढचा भाग आपण बघूया. श्लोक क्रमांक 23. योत्समानान वेक्षेहम य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवः. अर्थ समजून घेऊया. एत्समानान म्हणजे लढणाऱ्यांना, अवेक्षे, अक्ष म्हणजे डोळा, अवेक्षे म्हणजे पाहू दे, ये म्हणजे जे, येते म्हणजे ते, अत्र म्हणजे इथे, समागत म्हणजे एकत्रित आलेल्या किंवा एकत्र झालेल्या, धार्तराष्ट्रस्य म्हणजे धृतराष्ट्रांच्या पुत्राचे, चिकीर्षव म्हणजे इच्छिणारे, इच्छा करणारे, इच्छा असणारे, इच्छेने अशा अर्थाने. अर्थ संपूर्ण असा होतो की धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्यासाठी म्हणून युद्धाच्या इच्छेने इथे जे जमलेले आहेत, लढायला आलेले आहेत, त्या लढायला आलेल्यांना मला पाहू दे असं अर्जुन म्हणतो. पुढचा श्लोक क्रमांक 24. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय उवाच म्हणजे संजय म्हणाला, हे भरतवंशजा. अशा प्रकारे अर्जुन म्हटल्यानंतर किंवा अर्जुनाने म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी त्याचा जो सर्वोत्तम रथ आहे तो रथ नेऊन उभा केला. या ठिकाणी भरतवंश म्हणजे धृतराष्ट्राला भरतवंश राजा आहे तो, आणि म्हणून त्याला भरतवंश असं संजयाने त्याचा उल्लेख केलेला आहे. आता ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि गुडाकेश म्हणजे अर्जुन. गुडाकेश हे एक उपनाम आहे किंवा पदवी, थोडक्यात आपण म्हणूया. जी व्यक्ती योग साधनेनं किंवा इतर मार्गांनी आपल्या झोपेवरती पूर्णपणे नियंत्रण करते त्याला गुडाकेश असं म्हटलं जातं. आपल्या महाभारतामध्ये अर्जुनाने योगशक्तीनं या आपल्या झोपेवरती नियंत्रण मिळवलं, तर पूर्णपणे ताबा मिळवला होता. तसंच रामायणामध्ये पण लक्ष्मणाचा उल्लेख गुडाकेशाचा केलेला आहे. लक्ष्मणाने सुद्धा श्रीराम, लक्ष्मण आणि सीताबाई माता जेव्हा वनवासात होत्या त्यावेळेला त्यांनीही म्हणजे भगवान लक्ष्मणाने सुद्धा आपल्या झोपेवरती नियंत्रण मिळवलेलं होतं, आणि म्हणून त्याला गुडाकेश अशी पदवी किंवा असा शब्द त्यांच्यासाठी वापरला गेलेला आहे. हा झाला श्लोक क्रमांक 24. श्लोक क्रमांक 25. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेशांच महीक्षितां उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरु नीती. आता भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीमध्ये भगवान म्हणाले की हे पार्था म्हणजे हे अर्जुना, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना म्हणजे कुरुवंशातले जे कौरव आहेत त्यांना तू पहा
आता इथे शब्द कुठले कुठले आहेत? प्रमुखतः म्हणजे च्या समोर, सर्वोत्तम म्हणजे सर्व, मही महीक्षिताम, मही म्हणजे पृथ्वी, महीक्षिताम म्हणजे जगातील पृथ्वीतील सगळे राजे, पश्य पश्य म्हणजे पहा, एतान म्हणजे त्या सर्वांना, समवेतान म्हणजे एकत्रित, कुरुन म्हणजे कुरुवंशीय, इति म्हणजे याप्रमाणे. याचा अर्थ मग सांगितल्याप्रमाणे भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राज्यांच्या उपस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे पार्था, इथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता तू पहा. कारण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं रथ जो आहे तो मधोमध नेऊन ठेवलेला आहे दोन्ही सैन्यांच्या. आणि आता भगवान सांगतायत की इथं जमलेले सगळे जे कुरुवंशी राजे आहेत, भीष्म आहे, द्रोण आहे, त्या सगळ्यांना तो एकदा पाहून घे. इथे श्लोक क्रमांक 25चा अर्थ संपतो आहे. पुढच्या भागामध्ये आपण श्लोक क्रमांक 26 पासून पुढचे बघूया. पहिला अध्याय लवकरच संपेल. दुसरा अध्याय आपण सगळ्यांनी पाहावा, कारण हा अध्याय सगळ्यात महत्त्वाचा अध्याय म्हणून दुसरा अध्याय, ज्याला सांख्ययोग असं नाव आहे. भगवान श्रीकृष्णांनी खूप दिव्य असं ज्ञान या सांख्ययोगाच्या रूपाने अर्जुनाला दिलेलं आहे, जे आपल्याला उपयोगी पडतं. बंधू भगिनीनं, मी वारंवार आपल्याला विनंती करतो आहे की हे सगळं मुद्दामपणे ऐका, वेळ काढून ऐका, आपल्या सवडीच्या वेळामध्ये ऐका, कारण हे आध्यात्मिक ज्ञानाची आपल्याला अतिशय आवश्यकता आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपला अर्जुन होत असतो, नेहमी बुचकळ्यात पडतो आपण, अनेक प्रश्न पडतात. त्या प्रत्येक ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी दिलेले हे जे दिव्य ज्ञान आहे ते आपल्याला उपयोगी पडतं. आणि म्हणून हे सगळं पहा. मी आपल्यासाठी संपूर्ण गीतेचं विवेचन या पुढच्या सगळ्या भागांमध्ये या यूट्यूब चॅनलवरनं करत आहे. अजून ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं आणि हे अनायासे मिळणारं ज्ञान अवश्य आत्मसात करावं. आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आणाव्यात आणि आपण ईश्वराच्या जवळ, ज्याला आपण मोक्ष प्राप्त म्हणतो, त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करावा. कारण मी यापूर्वीही बोललेलो आहे, मनुष्य जन्म हा एकमेव असा चान्स आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या 84 लक्ष योनीचा जन्म मृत्यूचा जो फेरा आहे त्या फेऱ्यातनं बाहेर आपल्याला पडण्यासाठीचं एक संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. तेव्हा याचा आपण जरूर विचार करा. चॅनल सबस्क्राईब करा, अवश्य पहा श्रीमद भगवद्गीता. आपण प्रार्थना करूया आणि हा भाग संपूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं, कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु.